नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुंदरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आदिवासी विभाग भरती 2026 गट ड असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत मित्रांनो. आणि हेच प्रश्न नक्कीच तुम्हाला एक ना एक मार्क देऊन जाणार आहे मित्रांनो. आपल्या चॅनलवर आपण आजपासून आदिवासी विभाग भरती गट ड चे असे प्रश्न जी के जी एसचे चालू केलेले मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? तर मित्रांनो, जी की भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हटलं तर आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आपण सिंधू संस्कृती म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. कारण की सिंधू संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला दुसरा, भारतातील आदिवासी हा शब्द कशासाठी वापरला जातो? तर मित्रांनो, भारतातील आदिवासी हा शब्द मूळ निवासी यांच्यासाठी आपण भारतातील आदिवासी हा शब्द वापरला जातो. कारण की आदिवासी म्हणजे भारतातील मूळ रहिवासी समुदाय होय. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर मित्रांनो, जे की महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला चौथा, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? तर मित्रांनो, जे की सह्याद्री पर्वतरांग मित्रांनो, जी आपली उत्तर दक्षिण या दिशेला सह्याद्री पर्वतरांग ही पसरलेली आहे मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा पाचवा, भारतीय संविधानातील अनुसूचित जमातीसाठी कोणती अनुसूची आहे? तर मित्रांनो, भारतीय संविधानातील अनुसूचित जमातीसाठी जी काही अनुसूची आहे मित्रांनो, तर ती आपला ऑप्शन नंबर एक योग्य उत्तर. पाचवी ही भारतीय संविधानातील अनुसूचित जमातीसाठी अनुसूची आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. कारण की अनुसूचित जमातीसाठी पाचवी अनुसूची ही लागू झालेली आहे मित्रांनो. म्हणून जे काही अनुसूचित जमाती आहे त्यांच्यासाठी आपण पाचवी अनुसूची लागू आहे. अति इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो हा. प्रश्न आपला सहावा, अनुसूचित जमातींसाठी अनुसूचित जमातींच्या विकासासाठी कोणता कलम महत्त्वाचा आहे? तर मित्रांनो, अनुसूचित जमातींच्या विकासासाठी असा कोणता कलम आहे की जो महत्त्वाचा आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काय अनुसूचित जमाती आहेत मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या ज्या काही जमाती आहेत मित्रांनो, त्यांचं योग्य उत्तर आपलं कलम 46 नुसार अनुसूचित जमातींच्या विकासासाठी हा कलम महत्त्वाचा आहे. कारण की याच्यामध्ये काय केलं, कलम 46मध्ये दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी हा कायदा बनवण्यात आलेला मित्र, कलम 46. प्रश्न आपला सातवा, भारताची चलन एकक काय आहे? तर मित्रांनो, जे काय भारताचं जे काही चलन आहे ते तुम्हाला सगळ्यालाच माहीत असेल. भारताचं चलन हे रुपये आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा आठवा, मनरेगा योजना कशाशी संबंधित आहे?
तर मित्रांनो जे काही मनरेगा योजना आहे ती मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. रोजगार या संबंधित मनरेगा योजनाशी संबंधित ही रोजगार योजना आहे मित्रांनो, मनरेगा योजना आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर मित्रांनो जे काही खाली आपला ऑप्शन दिलं आहे मित्रांनो, तर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हटलं तर त्वचा आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 10. पाणी कोणत्या प्रकारचे संयुग आहे? तर मित्रांनो पाणी जे काय आहे मित्रांनो कोणत्या प्रकारचं संयुग आहे? तर मित्रांनो पाणी हे संयुगच आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 11. भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? तर मित्रांनो भारताचे विद्यमान पंतप्रधान हे आपले नरेंद्र मोदी आहेत मित्रांनो. आत्ता 2026 मध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 12. G20 मध्ये भारत कधी अध्यक्ष होता? तर मित्रांनो जी काय G20ची शिखर परिषद आत्ताच नुकती पार पडलेली आहे मित्रांनो, आणि याची जी काय अध्यक्ष भारत कधी होता अध्यक्ष? तर मित्रांनो G20चा जो काही अध्यक्ष भारत आपला 2023ला होता मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 13. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 14. महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर मित्रांनो जे काय महाराष्ट्रातलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो ते आपलं चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 15. युनोचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो जे काय युनो आहे तर त्याचं मुख्यालय मित्रांनो न्यूयॉर्क या ठिकाणी युनोचे मुख्यालय आहे मित्रांनो. प्रश्न आपला 16. भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता? तर मित्रांनो जे काही भारतातील राष्ट्रीय प्राणी आहे मित्रांनो आपला वाघ आहे हा, म्हणून आपला ऑप्शन नंबर पी हे योग्य उत्तर होईल, कारण की महाराष्ट्रात जे काही प्राणी आहे तो मित्रांनो वाघ आहे. प्रश्न आपला पुढचा मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण 16 प्रश्न घेतले आहे मित्रांनो, आणि तुम्हाला जर आपले प्रश्न आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत नक्कीच शेअर करायचा प्रयत्न करा.